आपल्याला वाटतं आज निवांत होऊ, उद्या निवांत होईल, सुट्टी आली का निवांत थोडंसं राहू, असं पण काही होत नाही. यांची आली होती शनिवारी त्यांची बहीण, तर त्या बहिणीला त्याने रविवारी पेपरला जाऊन सोडले आणि त्यात परत 9 वाजता अचानक एक पाहुणा, तो म्हणजे यांचा मामाचा मुलगा, तो आल्यानंतर संध्याकाळी परत स्वयंपाक थोडंसं करावं लागलं. परत सकाळी उठून ताई गेल्या, त्यांचा स्वयंपाक केला, थोडंसं मदत पण करू लागल्या. त्या गेल्या निघून. नंतर मग म्हटलं आता आपल्याला मामाचा मुलगा आलाय तर त्याला टिफिन द्यावा लागेल, त्याचा पण पेपर होता. म्हणजे जी सकाळची माझी उठायची लेट होती सवय ती मोडून गेली. एक तर बाळ असल्यामुळे आणि आता थोडंसं बाळ मोठं झालंय, थोडंसं हट्टीपणा सोडतंय, तर म्हटलं आता तरी शांत झोप होईल माझी 1-1.5 तास आरामात. पण असं काही होत नाही. माझा दिवस तर असा सुट्टीमध्ये कामामध्ये गेला. रविवारचं भाजीपाला वगैरे आणला आणि सोमवारी संध्याकाळी मी अशी भाजी वगैरे निसायला बसले. ती पण निसायची इच्छा नव्हती, पण म्हणलं निसून घ्यावा कारण अचानक लागणार आहे. आणि डुग्गूची संध्याकाळच्या वेळेस अशी मस्ती चालू होती. चला भेटूया नेक्स्ट